मंडळी, तुमचे ओठ सतत कोरडे पडतात तर फक्त लिप बाम लावून उपयोग होणार नाहीये, कारण का लिप ड्राय होत असतील तर त्यामागे काही कारणं असतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लॉंग लास्टिंग लिपस्टिक किंवा जास्त मॅटी लिपस्टिक आणि सतत एसीमध्ये असणं. आणि लिप बाम जर तुम्ही स्मेल किंवा कलर असलेला लावत असाल तर त्यावर लिमिटेशन्स येतात. बेसिक लिप बाम लावा आणि त्यावर तुम्ही लिपस्टिक सुद्धा अप्लाय करू शकता. मी बरेच दिवसांपासून विल्वाचा लिप बाम वापरते, त्यामध्ये अजिबात कलर नाही आहे. सो तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. ओठांना डीप हायड्रेशन देतं, त्यामुळे ड्रायनेस कमी होतो आणि डेली वापरलं तर ओठ सॉफ्ट राहतात. आणि मी हे स्वतः यूज करते, यामध्ये कोणतंही हार्श केमिकल नाही आहे आणि SPF 30 आहे आणि हे बटर लावल्यासारखं फील देतं. सो हे नक्की ट्राय करून बघा. त्याचबरोबर ओठ ड्राय होतात म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये पाणी कमी आहे हे समजून जा. सो फक्त बाहेरून काही करून उपयोग नाही आहे, तुम्हाला आतून पण तितकीच काळजी घ्यावी लागेल. बरेच जणांना ओठ चावण्याची सवय असते, अनफॉर्च्युनेटली मला पण आहे, पण ओठ चावणं किंवा उगाच त्याची साल काढणं हे चांगलं नाही आहे. सो बरेच वेळा याचे काही दुष्परिणाम होतात. बऱ्याच वेळा ओठ याच्यामुळे भरपूर ड्राय होतात आणि यामुळे ओठांची अवस्था खूप खराब होते. आणि ओठ ड्राय होण्याचं आणखी एक कारण म्हणजे बॉडीमध्ये पाणी कमी आहे हे समजून जा. त्याचबरोबर बराच वेळ उन्हात राहत असाल तर ते थोडं कमी करा, स्वतःची काळजी घ्या. आणि आता त्यावर तुम्हाला मी इफेक्टिव्ह आणि बेस्ट सोल्युशन सांगणार आहे. तर सगळ्यात इफेक्टिव्ह आणि आयुर्वेदिक उपाय म्हणजेच काय, तर झोपण्याआधी ओठांवर शुद्ध तूप लावणं. तूप हे फक्त मॉइश्चरायझर नाही आहे, तर ते हिलिंग एजंट आहे. ते रात्रभर ओठांना पोषण देतं आणि फाटलेले ओठ असतात ते भरून काढायला हेल्प होते. तूप नसेल तर नारळ तेलही तुम्ही वापरू शकता, कोकोनट ऑइल. ते अँटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग असतं आणि याचा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार आहे. आणखी एक यावर बेस्ट सोल्युशन म्हणजे साखर आणि मध याचा हलका स्क्रब करून आधी रेड स्किन काढून टाका आणि मग नुसता मध तुम्हाला फक्त 10 मिनिटं ओठांवर ठेवायचा आहे. आणि जितकं पाणी पिता येईल ना तितकं प्या, कारण शरीर हायड्रेटेड असेल तरच आपला चेहरा असेल किंवा आपली स्किन असेल ती हेल्दी राहते. आणि काहींना सतत ओठावरून जीभ फिरवायची सवय असते, त्यांना वाटतं की त्यामुळे आपले ओठ ओले राहतात, पण प्रत्यक्षात त्यामुळेच ड्रायनेस आणि काळेपणा हे दोन्ही वाढतं. थोडक्यात रात्री तूप किंवा नारळ तेल, दिवसभर पुरेसं पाणी आणि सवयींमध्ये थोडासा बदल, इतकं केलं तरी 3-4 दिवसात तुम्हाला फरक नक्कीच जाणवायला लागेल. आणि आणखी एक मला पर्सनली वाटतं की आपण लॉंग लास्टिंग असलेली लिपस्टिक बरेच वेळा ओठ ड्राय पडण्यामागचं हे रिझन आहे. सो डेली बेसिसवर हे वापरणं थोडं कमी करा. हां, जर तुम्हाला फंक्शनमध्ये जायचं आहे, बऱ्याच वेळासाठी ती लिपस्टिक टिकवून ठेवायची आहे, तर तुम्ही ती लॉंग लास्टिंग लिपस्टिक वापरू शकता. पण सतत रिपीट केलेलं एक वेळ ठीक आहे, पण ती जी लॉंग लास्टिंग लिपस्टिक असते ती आपल्या ओठांना डॅमेज करू शकते.